मुखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिवळी येथील मुख्याध्यापक प्रभाकर मरिबा कांबळे यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित गौरव सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी कांबळे सर व त्यांच्या पत्नींचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला शिक्षण विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, शिक्षक, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्यवरांनी प्रभाकर कांबळे यांच्या प्रदीर्घ सेवेकाळातील शैक्षणिक योगदान, विद्यार्थ्यांवरील संस्कार आणि समाजासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला। सूत्रसंचालन रामराव मोरे यांनी केले तर सहशिक्षक नंदकिशोर पाटील यांनी आभार मानले। उपस्थितांनी प्रभाकर कांबळे सरांना सेवापूर्तीबद्दल शुभेच्छा देत त्यांच्या भावी आयुष्यासाठी मंगल कामना व्यक्त केल्या। गेल्या 3 वर्षांमध्ये चिवळी येथे तिसरा सेवापूर्ती सोहळा आहे। अगोदर सय्यद अली सरांचा झाला, नंतर राठोड सरांचा झाला। म्हणजे इथं आलेले प्रत्येक गुरुजी सेवानिवृत्त होतात की काय असाही प्रश्न पडतो। गजानन पाटील तसं करणार नाही, कारण त्यांची सेवा आणखी भरपूर आहे। परंतु निश्चित आता ते एकटेच आहेत शाळेमध्ये। ज्या शाळेमध्ये 3-3 शिक्षक होते, 30-35 विद्यार्थी आणि 1 शिक्षक, आता आमचाही नाईलाज आहे, कारण त्यांना दुसरा गुरुजी कधी मिळेल आम्हालाही सांगता येईना। कारण जवळपास 500 ते 700 शिक्षकांच्या जागा आपल्या जिल्ह्यामध्ये रिक्त आहेत। परंतु अशाही परिस्थितीमध्ये गेल्या 6-7 वर्षापासून सय्यद अली सरांच्या काळापासून सर्व जिल्ह्यामध्ये, विशेषतः मुखेड तालुक्यामध्ये चिवळी शाळेने जे काही नाव कमावलेलं आहे, मग डिजिटल शाळेच्या बाबतीत असेल, शाळेचा परिसर सुंदर असेल, कोरोना काळामध्ये सुद्धा इथली शाळा चालू होती, विद्यार्थ्यांना स्वाध्याय देणं असेल, या सगळ्या बाबीमध्ये ही शाळा उत्कृष्ट असलेली आपल्याला दिसून येते। आणि यापूर्वी 2-3 शिक्षणाधिकारी महोदय या शाळेत येऊन या शाळेची गुणवत्ता पाहून गेलेले आहेत आणि म्हणून या शाळेचा आणि गावकऱ्याचा निश्चितच आम्हाला अभिमान आहे। या ठिकाणी येत असताना माझ्या अगोदर बरेचसे लोक या ठिकाणी, माझ्या अगोदर सय्यद सर होते, त्यांनी असा या ठिकाणी पायंडा पाडला की बाबा या ठिकाणी अतिशय पालक हे जागरूक आहेत आणि आता राष्ट्रपती पुरस्कार शिक्षक होते आणि या ठिकाणी बरेचसे शिक्षक यायला त्यांनी नकार दिला होता। तरी पण आमच्या अधिकाऱ्यांनी म्हणले बाबा कांबळे तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी 100% तुम्ही त्या ठिकाणी शाळा करू शकता, काम करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही जा आणि घ्या, अशा अधिकाऱ्याच्या विनंतीला मान देऊन मी या ठिकाणी ही शाळा घेतली आणि खरोखरच या ठिकाणी शाळा अतिशय सुंदर शाळा, गाव सुंदर, विद्यार्थी सुंदर आणि ह्या शाळेपासून मी शिकलो। अगोदर नंतर मी शिकवलो आणि या विद्या मंदिराने मला एवढं काही दिलंय की अतिशय मला भरपूर दिले असं, आणि याकडे माणसे मला भरपूर चांगले मिळाले। या ठिकाणी शेवटी जाता जाता मला सर्वांना ह्या शाळा म्हणजे मी कधीच विसरणार नाही। सर, आज या ठिकाणी आपण बोलते वेळेस भावुक झालात। आज 58 वर्षाच्या सेवेनंतर आपण प्रदीर्घ आज सेवानिवृत्त होत आहात। आपल्याला काय वाटते नेमकं आज? काही नाही, सेवानिवृत्त झालो मी, फक्त ह्या ड्युटीवरून सेवानिवृत्त झालो। परंतु ही आता समाज आहे किंवा एखादी आपला परिसर आहे, या ठिकाणी मला आणखीन काही बरंचसं या ठिकाणी करावं असं माझी इच्छा आहे सर। त्यांचे चिरंजीव आपल्यासोबत आहेत। सर, एकंदरीत आपले आज वडील या ठिकाणी सेवानिवृत्त झालेत, आपल्याला काय वाटते? खरं तर आज आमच्या कुटुंबासाठी अतिशय सुंदर आणि खास असा दिवस आहे आणि आज सर्वांसाठी, सर्वांना भावुक करणारा दिवस आहे। आणि आम्ही सर्वजण त्यांचे चिरंजीव, मी मनोज कुमार प्रभाकर कांबळे त्यांचा मोठा चिरंजीव आहे आणि माझा एक लहान भाऊ पण आहे आणि एक मोठी बहीण आहे। त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जे आतापर्यंत शिक्षक म्हणून कार्यकाळ आजपर्यंत केलेला आहे ते अतिशय एकदम प्रामाणिकपणे, कष्टाने आणि निष्ठेने या शाळेमध्ये अतिशय हजारो विद्यार्थी त्यांनी एकदम त्यांच्या शिक्षणाच्या किंवा जे काही त्यांनी घडवले ते हजारो विद्यार्थी त्यांच्याकडून घडले आणि घडल्या गेले। आणि आतापासून जे त्यांचं आता उरलेलं जे काही आहे, त्यांनी फक्त शिक्षक म्हणून निवृत्त झाले, पण आता येणारं जे काळ आहे त्यांच्यासाठी हे खरं तर त्यांना त्यांच्या स्वतःसाठी आणि जे काही त्यांनी समाजामधून घडले आणि समाजासाठी काहीतरी ते। मुजीब सय्यद, NTV न्यूज मराठी, मुखेड, नांदेड।